जलगांव जिले के चोपड़ा नगर परिषद की मतगणना 21 दिसंबर को नगर परिषद की पुरानी इमारत में होने जा रही है। इसका ध्यान रखते हुए पुलिस ने शहर और मतगणना स्थल में कड़े सुरक्षा बंदोबस्त किए हैं ताकि कानून व्यवस्था बनी रहे। नगर परिषद के सामने छत्रपति शिवाजी महाराज चौक और आसपास के सभी रास्तों को बैरिकेडिंग के माध्यम से बंद किया गया है। इसके साथ ही 2 पहिया और 4 पहिया वाहनों की आवाजाही पर भी रोक लगा दी गई है। पुलिस उपविभागीय अधिकारी अन्ना साहब घोलप ने बताया कि इस बंदोबस्त में 7 पुलिस अधिकारी, 100 से अधिक पुलिसकर्मी, होमगार्ड और एक SRP प्लाटून तैनात किया गया है। इस सुरक्षा व्यवस्था के तहत मतगणना शांतिपूर्ण ढंग से संपन्न कराई जाएगी। आपल्या चोपड़ा नगर परिषद निवडणूक जी झाली होती त्याची मतमोजणी आहे। मतमोजणी साधारण सकाळी 10च्या सुमारास सुरू होणार आहे। बंदोबस्ताची पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे। ज्या ठिकाणी मतमोजणी आहे स्ट्रॉंग रूम परिसर, मतमोजणीचं ठिकाण आणि महाराज चौकातील महत्त्वाचं वाहतुकीचा बंदोबस्त असं बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। महाराज चौकाकडे जे सगळीकडून येणारे रस्ते आहेत ते दुचाकी आणि 4 चाकी वाहनासाठी आम्ही बंद करणार आहे। ट्रॅफिक दुसऱ्या रस्त्याने आम्ही डायव्हर्ट केलेलं आहे। चौकामध्ये फक्त पायी येणारे निकाल ऐकण्यासाठी जे लोक जमणार आहेत, विविध पक्षाचे कार्यकर्ते यांना फक्त आम्ही प्रवेश देणार आहे। जे आत मतमोजणी प्रतिनिधी येणार आहेत त्या सर्वांना पासेस दिलेले आहेत। मीडियाच्या लोकांना पासेस दिलेले आहेत। ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच फक्त आम्ही मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणी अलाउड करणार आहे। बाकी शहरात काय संवेदनशील वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही फिक्स पॉईंट नेमलेले आहेत, पेट्रोलिंग नेमलेली आहे आणि काही कुठला अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेत आहोत। साधारण किती बंदोबस्तासाठी अधिकारी आणि कर्मचारी? साधारण 7 अधिकारी आहेत, 100च्या आसपास पोलीस अंमलदार आहेत, 75 होमगार्ड आहेत आणि बाकी SRPFची आपल्याकडे एक तुकडी आहे। अशा पद्धतीचा बंदोबस्त आम्ही नेमलेला आहे। सर, उद्या मतमोजणी आहे, कार्यकर्त्यांनी ते उत्साहात असतात, तर नागरिकांना काय आवाहन करू इच्छित आपण? नागरिकांना आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन एकच आहे की निकाल काहीही असो, लोकांचा तो कौल असतो तो स्वीकारावा, शांततेत तो साजरा करावा, कुणाला दुखावण्याचा प्रयत्न करू नये, हारलेल्या उमेदवाराला डिवचण्याचा कोणी प्रयत्न करू नये किंवा त्याच्या घरावर जाणे, तिथं काहीतरी गोंधळ घालणे, फटाके उडवणे असे प्रकार कोणी करू नये। शांततेत आपला आनंद व्यक्त करावा।